परिषद बेळगाव आयोजित पहिले ऑनलाईन मराठी साहित्य संमेलन आज या गुगल मीटद्वारे संपन्न होत आहे। या प्रसंगी या संमेलनामध्ये संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक श्रीराम पचेंद्र सर यांचं मी सीमा बांधवांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय। त्याचबरोबर उद्घाटक म्हणून लाभलेले ज्येष्ठ पत्रकार शिवसेना नेते आदरणीय संजयजी राऊत साहेब यांचं सुद्धा मी सीमा बांधवांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय। त्याचबरोबर आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान असणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि चित्रपट निर्माते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदजी गोरे सर हे स्वागताध्यक्ष म्हणून लाभले, तेव्हा त्यांचं सुद्धा मी सीमा बांधवांच्या वतीनं स्वागत करतो। याशिवाय विशेष अतिथी म्हणून सन्मान्य कवी अमोल बागुल, सन्मान्य शिवसंत संजयजी मोरे, प्रमुख अतिथी म्हणून सन्मान्य साहित्यिक राम ज्ञानेश्वर पतंगे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर यांचं सुद्धा मनापासून मी स्वागत करतो। याशिवाय बेळगाव शाखेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुदीप चव्हाण आणि सर्व पदाधिकारी, महिला कार्यकारिणी सर्व सदस्य यांचं सुद्धा मी स्वागत करतो। आणि या ऑनलाईन मराठी पहिलं जे संमेलन होत आहे याचा मला खूप आनंद आहे आणि अभिमानी आहे। या प्रास्ताविकच्या निमित्तानं मी सुरुवातीलाच म्हणेन की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो करेचं धन्य ऐकतो मराठी, ऐकतो मराठी। साहित्याच्या या दरबारात सीमा भागात साहित्य संमेलन ही एक उत्सव म्हणून संमेलनं भरवली जातात, पण कोरोनाच्या महामारीमुळे संमेलनं ही जी आहेत ही शारदेच्या पूजेमध्ये खंड पडू नयेत म्हणून तंत्रज्ञानाची आज जोड घेऊन सीमा भागातील ही पहिलं ऑनलाईन संमेलन या ठिकाणी सुरू आहे। याचा मला खूप आनंद आहे, अभिमान आहे। सीमा भागात साहित्याची पालखी, साहित्याची मांदियाळी पहिलं राज्यस्तरीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन 8 मार्च 2020 रोजी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फोटाणे यांनी संमेलनाध्यक्ष पद भूषवले आहे। या संमेलन घेण्यापाठीमागचा जो प्रयोजन आपलं जे आहे, मुख्य उद्देश जो आहे की या साहित्याच्या ज्ञानयत्नात सीमा भागातील मराठी भाषा, संस्कृती, अस्मिता यांचं जतन व्हावं, संवर्धन व्हावं, यासाठी हे संमेलन अतिशय गरजेचं आहे। याशिवाय साहित्यिक वारसा लाभलेल्या बेळगावला साहित्यिक गोडी निर्माण व्हावी यासाठी संमेलन ही गरज आहे। ज्येष्ठ साहित्यिकांच्या मांदियाळ्यातून साहित्यिक निर्माण व्हावेत, मराठी भाषेची वाचन संस्कृती सीमा भागात रुजावी, नवोदित लेखक, कवी यांना हक्काचं व्यासपीठ म्हणून लिहित्या हातांना बळ देता यावं, हा मुख्य उद्देश ठेवून आपण हे पहिलं मराठी ऑनलाईन संमेलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्याचबरोबर तसेच बेळगाव सीमा भागात मराठीची गळचिपी होत आहे। शासनाकडून या ठिकाणी दंडुकेशाही सुरू आहे, कानडी भाषेचा वरवंटा फिरवला जातो आहे, त्यामुळे आपली भाषा, संस्कृती कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न किंवा ही मुस्कटदाबी या ठिकाणी होती आहे। तेव्हा अशा आपल्या या सीमा भागातील माता, माती आणि मातृभाषा यांच्या रक्षणासाठी साहित्य संमेलन एक चळवळ म्हणून सीमा भागात लोकवर्गणीतून 13 ते 14 मराठी साहित्य संमेलन दरवर्षी होत असतात। मी आदरणीय राऊत साहेबांना विनंती करेन, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाला सुद्धा विनंती करतो की अशा सीमा भागातील संमेलनाला आर्थिक तरतूद करून भरीव निधी दरवर्षी मिळाला पाहिजे। इथल्या मराठी माणसांच्या व्यथावेदना साहित्य संमेलनातून वाचा फोडली जाते, म्हणून म्हणावंसं वाटतंय की माझ्या या लढा कवितेतील मी एक 4 ओळी तुम्हाला सांगतोय की सीमा लढा हा सीमा लढा, कोणी निर्मिला हा कोंडवाडा, सीमा लढा हा सीमा लढा, कोणी निर्मिला हा कोंडवाडा, अखंड महाराष्ट्राचा लढा, भिजत पडला कातिडा, भिजत पडला कातिडा। जरी गाठली 65 तरी जाणार नाही तडे, जरी गाठली 65 तरी जाणार नाही तडे, भगव्याच्या रक्षणासाठी मावळ्याला पिढी का पडे, मावळ्याला पिढी का पडे, अशी अवस्था या सीमा भागामध्ये आहे। त्याचबरोबर इथली जी मराठी जी आहे, मी मराठी, बेळगाव मराठी, चळवळ मराठी, शाळा मराठी, संस्कार मराठी, नातं मराठी, मन मराठी असं असताना सुद्धा हा सीमाभाग, या सीमा भागामध्ये ही गळचिपी ही सातत्यानं होत असते। आणि म्हणून या ठिकाणी मला सीमा भागातल्या लोकांची व्यथा मांडत असताना किंवा लिहित असताना
जीवाचे होते घालमेल सीमावासियांच्या व्यथा मांडताना, जीवाचे होते घालमेल सीमावासियांच्या व्यथा मांडताना, जीव तिळतिळ तुटतोय मातीशी इमान राखताना, जीव तिळतिळ तुटतोय मातीशी इमान राखताना. तंत्रज्ञानाची जोड घेऊन हे ऑनलाईन संमेलनाची उंची ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक श्रीराम पचेंद्र सर, ज्यांना सीमाभागाची तळमळ आहे, आस्था आहे, ते आदरणीय संजयजी राऊत यांच्यावर या संमेलनाची नक्कीच उंची गाठेल. त्याचबरोबर इथली जी अवस्था जर पाहिली की अशी येऊन टेपलेली आहे की लढा नाही तर बेळगाव म्हणायची सवय पडेल, लढा नाही तर बेळगावी म्हणायची सवय पडेल. बेळगावच्या अस्तित्वासाठी पुन्हा नव्या चितीन लढेल, बेळगावच्या अस्तित्वासाठी पुन्हा नव्या चितीन लढेल. लढा नाही तर चौथ्या पिढीच्या बर्बादीची सवय पडेल, लढा नाही तर चौथ्या पिढीच्या बर्बादीची सवय पडेल. अंकुरलेल्या या पालव्यांना भगवं वादळ पाहायचं आहे, भगवं वादळ पाहायचं आहे. म्हणून मराठी भाषेची या ठिकाणी एक साहित्य संमेलनातून एक संजीवनी, एक उभारी देण्याचं काम या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं या सीमा भागात होत आहे. आणि म्हणून अशा संमेलनाची उंची सह्याद्री एवढी उंच गाठली पाहिजेत अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक भाषणाला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित दुसऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे सन्मान्य अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्रीराम पचेंद्रे सर, या संमेलनाचे उद्घाटक खासदार सन्माननीय संजयजी राऊत सर, साहित्य परिषदे कर्नाटक राज्याचे अध्यक्ष रवींद्रजी पाटील सर, साहित्य परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर, राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वरजी पतंगे, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर अमोल बागुल, शिवसंत आणि आमच्या बेळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट चव्हाणजी आणि सर्वच पदाधिकारी. खरं तर बेळगाव मराठी साहित्य संमेलन आम्ही दुसऱ्या वर्षी साजर करतो आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हे साहित्य संमेलन आपण बघितलं तर ऑनलाईन पद्धतीने साजरं करण्याचं बेळगावच्या आणि साहित्य परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं. आणि या साहित्य संमेलनाची मनोभूमिका जी आहे की ज्या भागामध्ये आपण जर बघितलं की कर्नाटकमधल्या सदृश सीमा भागामध्ये 40 गावामध्ये मराठी भाषिक राहतात, तर मराठीला हा समृद्ध वारसा आहे. 2220 वर्षापासून हा समृद्ध वारसा आणि त्याचे दस्तावेज आपल्याला सापडतात. आणि हा समृद्ध वारसा जो आहे खरं तर साहित्यिक किंवा साहित्य संमेलनं जी आहेत ही कशासाठी घेतात तर समाजामध्ये चाललेल्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आणि समृद्ध समाज राष्ट्र निर्मितीसाठी साहित्यिकांचं योगदान हे वादातीत आहे. वैश्विक असतं ते साहित्यिक असतं, अशा प्रकारची मनोभूमिका मानणारी ही साहित्य परिषद आहे. असं वैश्विक तत्त्वज्ञान घेऊन आपण जर बघितलं की या देशामधल्या नव्हे तर जगामधल्या सगळ्या माणसांना आनंदाने राहता यावं याकरता अशा प्रकारची साहित्य संमेलन मी विविध भागामध्ये साहित्य परिषद घेत असते. तर बेळगाव मराठी साहित्य संमेलन कशासाठी महत्त्वाचं आहे? मला वाटतं की मातृभाषा ही अत्यंत महत्त्वाची आहे. मातृभाषा ज्या भाषेमध्ये एखादं मूल जन्माला येतं त्यावेळेस आईच्या उदरामधनंच 5000 शब्द सोबत मातृभाषेची ते घेऊन येत असतं. अशा प्रकारची महत्त्वाची भूमिका म्हणजे काय 5000 शब्दकळा जर ते घेऊन मूल जन्माला येतं तर म्हणजे मातृभाषा ही अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक माणसाचं शिक्षण जर मातृभाषेमध्ये झालं तर कुठल्याही प्रकारचं ज्ञान जे आहे ते अवगत करू शकतं. विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला अतिशय नेत्रदीपक असे यश जर मिळवायचं असेल तर शिक्षण हे महत्त्वाचं आहे आणि ते मातृभाषेमध्येच झालं पाहिजे. अशा प्रकारची आपण जर बघितलं भूमिका जी आहे ती जगामधल्या सगळ्या विचारवंतांनी या अगोदर अनेकदा मांडलेली आहे. तर या पार्श्वभूमीवरती आपण जर बघितलं खरं तर आपण भारतासारख्या समृद्ध देशामध्ये आपण राहतो. भारताला अतिशय समृद्ध असा बलशाली असा वारसा आहे आणि आपल्या देशामध्ये आपण जर बघितलं की संविधान हे सर्वोच्च आहे. संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार जे आहेत हे अधिकार अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि या अधिकारावरती आपण जर बघितलं या अधिकारावर कुठंतरी गदा येते काय अशा प्रकारची आपण जर बघितलं परिस्थिती सीमा भाषांमधल्या 40 गावामधल्या मराठी भाषिकांसमोर आज गेले 60-64 वर्ष ते संघर्ष करतायत आपल्या मातृभाषेसाठी. खरं तर मला आपण वाटतं की कुठलीही भाषा कोणावरती लादू शकत नाही. याच भाषेमध्ये आपण शिक्षण घेतलं पाहिजे. अशा प्रकारचं सक्ती जी आहे अशा प्रकारची सक्ती आणि या सक्तीमधनं कुठल्याही प्रकारचं आपण जर बघितलं की समाज हा बलशाली होऊ शकत नाही. सामाजिक दुही किंवा विषमता जी आहे विषमता विद्वेष पसरवण्याचा हेतू
हा कुठल्याच विचारवंताचा नसावा, कुठल्याच राज्यकर्त्याचा नसावा. तो सगळ्याच राज्यकर्त्यांनी आपण जर बघितलं की न्यायिक भूमिकेतनं समाजाकडं, आपल्या राज्याकडं, राष्ट्राकडं पाहिलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार आणि आचार सगळ्या जगाला अभिप्रेत आहे. ह्या पृष्ठभूमीवरती आपण जर बघितलं की या सीमाभाषेमध्ये जी मनामध्ये जी घालमेल आहे, ही घालमेल कशाची आहे? शिक्षणासाठी सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागतोय की याच भाषेमध्ये आपल्याला शिक्षण घ्यावं लागेल, अशा प्रकारची भूमिका आहे. खरं तर आपण बघितलं की मातृभाषेमध्ये शिक्षण घेऊन त्यांना प्रावीण्य जे आहे त्या भागामधल्या लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने मिळवता येईल. आता मातृभाषा जी आहे, मातृभाषेमध्ये शिक्षण देताना त्या त्या राज्यांमधली तिथली जी राजभाषा आहे ती भाषा आणि त्याचे विषय असण्याला कुणाचंही आपण बघितलं की अडचण किंवा अशा प्रकारची भूमिका आणि त्याला विरोध करण्याचं कारण अजिबात नाही. अशा प्रकारची भूमिका आम्हाला मान्यच आहे की बाबा आम्हाला त्या सीमाभाषांमधले आमच्या 40 गावांमधले मराठी बांधव भगिनी जे आहेत त्यांना मातृभाषेमध्ये शिक्षण घेता आलं पाहिजे. आणि हे शिक्षण घेत असताना इतर जर काही विषय असतील तर तेही विषय ते आनंदाने स्वीकारतील. पण याच भाषेमध्ये आपल्याला शिक्षण घेता येईल, याच भाषेमध्ये आपल्याला शिक्षण घ्यावं लागेल, अशा प्रकारची सक्ती जी आहे ही सक्ती म्हणजे संविधानाची पायमल्ली केल्यासारखं आहे. एखाद्या राज्यकर्त्यांना किंवा राज्याला अशा प्रकारे सुचवावं असं वाटतं विचारवंतांना, राज्यकर्त्यांना, तर यासारखी मोठी शोकांतिका नाही. खरं तर आपण बघितलं महाराष्ट्र, कर्नाटक आणि बंगालला फार समृद्ध वारसा आहे. तो साहित्याचा आहे, संगीताचा आहे. मला वाटतं सीमाभाषिकांचा हा जो प्रश्न आहे, आपण या प्रश्नांवरती महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांनी समन्वयाने एकत्रित येऊन केंद्र शासनाच्या माध्यमातून हा प्रश्न निकाली काढला पाहिजे. गेले 64 वर्ष हे घोंगडं जे काही भिजत पडलेलं आहे आणि त्यापासून आपण जर बघितलं की जे काही यक्ष प्रश्न निर्माण होऊ पाहत आहेत हे देशासाठी सुद्धा अतिशय हानिकारक आहेत. आणि अशा प्रकारची उदार अंतकरणानं ह्या दोन्ही सरकारच्या माध्यमातून भूमिका घेऊन आमच्या बांधवांचे, भगिनींचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न खरं तर सोडवले पाहिजेत. आणि याकरता खरं तर आपण बघितलं महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री जे आहेत सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे ह्यामध्ये पुढाकार घेतील अशी आशा सगळ्या सारस्वतांना आणि मराठी भाषिक सीमावासियांना आहे. आणि ही मनोभूमिका आत्ताच राऊत साहेबांनी आपल्या भाषणामध्ये ओघवत्या शैलीमध्ये मांडलेली आहे. खरं तर ही फार चांगली गोष्ट आहे की खंबीरपणे या सगळ्या सीमावासियांचा लढा जो आहे हा लढा अगदी शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठेंपासनं अगदी आपण जर बघितलं की अनेक हुतात्म्यांनी फार मोठं योगदान, बलशाली असं योगदान दिलेलं आहे. आणि हे योगदान आपण जर बघितलं की सगळ्याच मराठी भाषिकांना, सीमावासियांना परिचित आहे. तर हे योगदान, हा समृद्ध वारसा जो आहे, हा वारसा कुठंतरी हे सगळे प्रश्न जे आहेत या प्रश्नांचं निराकरण झालं पाहिजे, त्याचं प्रकटीकरण झालं पाहिजे. आणि साहित्यामध्ये ते ध्वनित होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कुठलाही प्रश्न जो आहे त्या प्रश्नांना वाचा फोडण्याची ताकद जी आहे ती लेखणीमध्ये असते. आणि ही लेखणी ज्यांच्या हातामध्ये आहे ते सारस्वत जे आहेत त्या सारस्वतांनी यावरती लिहिलं पाहिजे. कथा, कादंबरी आणि कवितेमधनं अभिव्यक्त झालं पाहिजे. आणि या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. अशा प्रकारची मनोभूमिका साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आहे. आणि यामुळंच अशा प्रकारची साहित्य संमेलन आम्ही आयोजित करत असतो. खरं तर ही संमेलनं जी आहेत ही प्रेरणा आहे संमेलनाची प्रेरणा. आपण जर बघितलं की ज्या राज्यामध्ये साहित्य समृद्ध असतं ते राज्य समृद्ध होतं, ते राष्ट्र समृद्ध होतं. आणि मला वाटतं की साहित्यामध्ये समता, समानता आणि न्यायिक भूमिका घेणारे सगळे साहित्यिक जे आहेत ते वैश्विक विचार करतात. आत्ताच उद्घाटक राऊत साहेबांनी सांगितलं की बऱ्याच साहित्य संमेलनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा दुस्वास असतो. जे कथाकथित सगळे साहित्य संमेलन घेणारी जी वेगवेगळ्या प्रकारची साहित्य संस्था आणि मंडळं आहेत तर त्या लोकांना खरं तर पत्रकार आणि राज्यकर्त्यांचा का दुस्वास आहे हा सुद्धा खरं तर एकच प्रश्न आहे. खरं तर कुठलाही माणूस जो आहे खरं तर स्त्री, पुरुष आणि जाती, धर्म याच्या पलीकडे जाऊन वैश्विक तत्त्वज्ञान स्वीकारणारे साहित्यिक आणि विचारवंत असतात. याच विचारांना हरताळपासून विषमतावादी विचार ज्यांच्या मनामध्ये आहेत तर ते साहित्यिक किंवा साहित्य संस्था चालक आहेत का हा सुद्धा मूलभूत प्रश्न त्यांनी स्वतःला विचारून घेतला पाहिजे. खरं तर आपण बघितलं की साहित्यिक विचारवंत विचार करतात, लिहितात आणि मग त्यावरती योग्य सगळे समाज आपण जर बघितलं की समाजाच्या उन्नतीच्या दृष्टिकोनातनं जे काही विषय असतात त्यावरती सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलन करत असतात. आणि शेवटी त्याचं निराकरण जे आहे, निराकरण त्या त्या राज्यामधली, त्या त्या देशामधली सगळी राजकीय मंडळी, राजकीय सत्ता करत असते. त्यामुळं मला असं वाटतं की कुणालाही अस्पृश्य म्हणण्याचं कारण नाही.
साहित्यामध्ये अस्पृश्यता नसतेच आणि ज्या साहित्य संमेलनामध्ये किंवा साहित्य मंडळामध्ये साहित्य परिषदेमध्ये अशा प्रकारचे विचार असतात ते विषमतावादी आहे ही वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही आणि विषमतावादी ही जे आहे ती विध्वंसांकडे घेऊन जाते. मला वाटतं की माणसाच्या मनामध्ये विध्वंस पसरवणं हा काही साहित्याचा हेतू असू शकत नाही. माणसाला जोडून आपण जर बघितलं राज्याची देशाची उन्नती नव्हे तर जगाची उन्नती कशा प्रकारे होईल आणि स्त्री पुरुष ही जी ते एका समान पातळीवरती कशी येतील याकरती अव्याहतपणे साहित्यिक आणि विचारवंतांनी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मला वाटतं या पृष्ठभूमीवरती अशा प्रकारची साहित्य संमेलनं ही अत्यंत महत्त्वाची आहेत. आता कोरोना सदृश्य परिस्थिती सगळ्या देशामध्ये आहे आणि या सदृश्य परिस्थितीमध्ये या साहित्य संमेलनामध्ये कुठेही खंड पडू नये म्हणून आपण जर बघितलं की ऑनलाईन पद्धतीने अशा प्रकारचे साहित्य संमेलन आम्ही यावर्षी आयोजित करतो आहे. खरं तर विचारवंतांनी विचार आणि त्याबरोबर आचारसुद्धा असले पाहिजेत अशा प्रकारची आमची भूमिका आहे. संत तुकोबाराय म्हणाले होते की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध विचार जो आहे तो विचारवंतांकडे असतोच आणि त्या शुद्ध विचाराबरोबर आचारसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि हा आचार जर साहित्यिकांना विचारवंतांमध्ये अंगीकारला किंवा आचरणात आणला तर मला वाटतं त्याचं अनुकरण समाजामधले इतर लोकसुद्धा करू शकतील. म्हणून ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती विद्यमान राज्य सरकार असेल केंद्र शासनाने निर्बंध जे दिलेले आहेत ते काटेकोरपणे पाळण्याचं त्या साहित्य परिषदेने आणि आमच्या साहित्यिक सगळ्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलेलं आहे. शेवटी आपण खरं तर बघितलं या पार्श्वभूमीवरती खरं तर आपण समाजाला आणि राज्याला किंवा देशाला आपण एक काहीतरी आपलं योगदान दिलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या सगळ्या प्रबोधनाच्या चळवळी ज्या आहेत साहित्य संमेलनं जे आहेत ऑनलाईन पद्धतीने सुद्धा आपल्याला घेता येऊ शकतात. ज्यावेळेस सर्वसामान्य परिस्थिती होईल त्यावेळेस आपल्याला पुन्हा एकदा पूर्वीसारखी साहित्य संमेलनं घेता येतील. आणि या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मला वाटतं की सीमाभाषयांचा आवाज जो आहे तो बुलंद करण्याचं काम ही साहित्य संमेलनाच्या निमित्तानं होतं आहे. ही अभिनंदनीय गोष्ट आहे. आणि या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अव्याहतपणे कार्य करणारे माझ्या साहित्य परिषदेचे सर्वच पदाधिकारी की ज्यामध्ये कर्नाटक राज्याचे आमच्या साहित्य परिषदेचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी पाटील सर आणि त्यांच्या सर्वच चमूचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छासुद्धा देतो. या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपण चालू केलेला हा साहित्याचा सगळा जागर जो आहे हा जागर यामधनं समाज जागृती होईल. त्याचबरोबरीने आपला समाज जागृती झाल्यानंतर ही आपल्या मनामधले सीमाभाषिकांचे असतील सीमावासियांचे सगळे जे प्रश्न आहेत ते निकालात काढण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात. आत्ताच मगाशी उद्घाटक राऊत साहेबांनी सांगितलं की या प्रश्नांसाठी जी सर्वार्थाने जी काही शासनाच्या माध्यमातून मदत लागेल असा शब्दसुद्धा राऊत साहेबांनी दिलेला आहे. त्यांना मनापासून या सारस्वतांच्या वतीने त्याच साहित्य परिषदेच्या वतीने आणि सीमावासियांच्या वतीने मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आम्ही आशा करतो की महाराष्ट्र राज्यामधले विद्यमान मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेब या प्रश्नांमध्ये लक्ष घालतील आणि हे प्रश्न सीमावासियांचे सोडवण्यासाठी ते आपलं मोठं योगदान देतील अशी खात्री वाटते. या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जे सर्वच मान्यवर आले त्या मान्यवरांचं पुन्हा स्वागताध्यक्ष या नात्याने मी मनापासून पुन्हा स्वागत करतो आणि या साहित्य संमेलनाचं संयोजन केलं त्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव याने आयोजित केलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. ऑनलाईन संमेलन आहे. हा ऑनलाईनचा प्रकार सध्या गेल्या 2 वर्षापासून आपल्या माथी मारलेला आहे. त्यातून साहित्य संमेलन सुद्धा सुटलं नाही. माणसं जमवायची नाहीत, गर्दी करायची नाही, व्यासपीठावरती गर्दी करायची नाही, समोर गर्दी करायची नाही, थिएटर्स बंद आहेत. म्हणजे जवळजवळ या करोनामुळं मानवी जीवनच ठप्प झालेलं आहे. तरीही त्यातल्या त्यात एक काही आनंदाचे क्षण
मिळवण्यासाठी आपण हे ऑनलाईनचे मार्ग स्वीकारले आणि बेळगावकरांनी हे ऑनलाईन संमेलन आयोजित केले. या संमेलनाचे अध्यक्ष श्रीरामजी पचिंद्रे, एक ज्येष्ठ पत्रकार, लेखक, अभ्यासक म्हणून त्यांना मी अनेक वर्ष ओळखतो, मराठी वाचक ओळखतो, अनेक वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी उत्तम काम केलेलं. गोव्यातही होते. या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष शरदजी गोरे यांचाही संचार अनेक क्षेत्रात आहे. कवी अमोल बागुल, शिवसंत संजयजी मोरे, शुभांगीताई काळभोर, ज्ञानेश्वरजी पतंगे, सीमा भागातील कवी रवींद्र पाटील, डॉक्टर सुधीर चव्हाण, माननीय डी.बी. पाटील असे विविध क्षेत्रातले या भागातले नामवंत लोक या मंचावर उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या सहकार्यानं हे आजचं संमेलन होत आहे. अनेक मोठे मोठे लेखक, साहित्यिक निर्माण फार मोठी परंपरा. मागे मी ज्या बेळगावला आलो होतो त्या बेळगावच्या वाचनालयात गेलो होतो. एक फार जुना वाचन मंदिर आहे बेळगाव. त्याची अवस्था फार तशी चांगली नाही. त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही सांगितलं सध्याच्या बेळगावच्या शाळा तरी आपण टिकवायला पाहिजे. बेळगावची वाचनालय जी आहेत त्याला थोडं दर्जाची घ्यावं, ती वाचनालय टिकवली पाहिजे. कारण आजही बेळगावच्या लोकांमध्ये मराठी वाचनाची रुची काय, जी मराठी जनता बेळगावची आजही मराठीसाठी लाठ्या काठ्या संघर्ष करायला तयार आहे, त्याला दुर्लक्ष चालणार नाही. आणि बेळगावचा लढा हा जो मराठी अस्मितेचा लढा आहे असा आपण लक्षात घ्या. महाराष्ट्रातील लोक आपण फार सुखी आहोत, पण जो भाग गेले 65-70 वर्षांपासून महाराष्ट्र ही आमची आई आहे, मराठी आमची आई आहे म्हणून आम्हाला महाराष्ट्राच्या कुशीत घ्या असं सांगतोय, आक्रोश करतो. आणि त्यासाठी तिकडलं सरकार जे हिंदुस्थानमधलं सरकार आहे ते त्यांच्यावर अत्याचार करतं, तरुण मुलांना तुरुंगात टाकतात, मोठे गुन्हे दाखल करतात, शाळा बंद पडतात. बेळगावची महानगरपालिका जी मराठी माणसांच्या हातामध्ये आहे ते आपल्या हातात राहू नये म्हणून गुरुशाही करतात. अशा बेळगावमधल्या प्रत्येक मराठी अस्मितेच्या कार्यक्रमाला पाठबळ देणं हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं कर्तव्य कोणी असतं. आणि त्या नात्यानं मी अनेकदा जेव्हा जेव्हा मला बेळगावकरांची विनंती येते आपण इथे यायला पाहिजे, निवडणुका असतील, इतर कार्यक्रम असतील, तेव्हा मी आवर्जून जातो. राजकारण सोडून देतो. हा काय राजकारणाचा विषय नाही बेळगाव, हा आपल्या सगळ्यांचा विषय. साहित्य संमेलन संयुक्त महाराष्ट्राचा ठरावच त्या बेळगावच्या साहित्य संमेलनात झाला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि बेळगाव सोडून अख्खा महाराष्ट्र निर्माण झाला आणि तेव्हापासून आम्ही लढतोच आहोत. शेवटी हा मराठीचा झेंडा कसा फडकावून ठेवला मला असं वाटतं. तर आपल्यासारखे त्या क्षेत्रातले चळवळीचे कार्यकर्ते आहेत, ज्या प्रकारचे कार्यकर्ते मराठीच्या वाढीसाठी, मराठीची भूमी कायम राहावी यासाठी ही साहित्य संमेलन, ही नाट्य संमेलन, अशा प्रकारचे सोहळे हे बेळगावमध्ये मराठी माणसाला आणि मराठी भाषेला अमरत्व प्राप्त करतात. म्हणून या साहित्य संमेलनात हा कार्यक्रम अनेक लोकांपर्यंत या माध्यमातून जाईल.
असे कार्यक्रम घाईमुळे होतात, झालेले बेळगाव होत असतात. प्रचंड गर्दीमध्ये आज एक मराठी माणूस बेळगावमध्ये अशा साहित्य संमेलनात प्रचंड गर्दी होती, तो खूप फार मोठी आहे. पण तरी ऑनलाईनच्या माध्यमातून या नवीन हा कार्यक्रम करण्याचा संदेश दिला. आणि जेव्हा ही सगळी बंधनं आपल्याकडे तेव्हा ह्याच संस्कृतीत अजून एखादा कार्यक्रम अनेक कार्यक्रम केला जातात व्यासपीठावरती. आणि आपल्या सगळ्यांचं मला कौतुक यासाठी आहे की त्या संघर्षानंतर सुद्धा आपण मराठीसाठी लढण्याची जिद्द सुरू जिद्द महाराष्ट्रात जशी आहे त्यापेक्षा 100 जास्त जिद्द बेळगाव वासियांना आणि म्हणून बेळगावचा लढा हा महाराष्ट्राचा आत्म्याचा लढा आत्म्यापर्यंत पोहोचलेला लढा. म्हणून बेळगावच्या एखाद्या संस्थेवर जर दगड पडतो, एखाद्या मराठी तरुणावर पाठी उगारली जाते, तर त्याची मुळ आमच्या पाठीवर आपल्या छातीवर एक नातं बेळगावचं आणि महाराष्ट्राचं काम हे नातं अशा प्रकारच्या साहित्य संमेलनात अधिक घट्ट होतं, अधिक मजबूत होतं. आणि म्हणून आजच्या या छोट्याशा साहित्य संमेलनामध्ये आपण आमंत्रित केलं. छोटं यासाठी म्हणतो कारण माझ्यासारखा या क्षेत्रातला कार्यकर्ता खूप छोटा आहे. कायम मराठीच्या लढ्यातला एक लहान कार्यकर्ता आपलं कार्य प्रत्येकाचा आपला आभारी आहे. आणि ती मराठीची कथा जे आपण नक्कीच एक दिवस अशा प्रकारच्या लढ्यातून कार्यक्रमातून बेळगाव हा महाराष्ट्राचा भाग झालेला आपल्याला दिसेल स्वप्न पाहायला हरकत नाही. इतकंच मी आज आपल्या सगळ्यांना सांगतो की आम्ही लढतोय आमच्यापेक्षा तुमचा लढा मोठा. बेळगावमधल्या मराठी संस्था वाचवणं, बेळगावमधली मराठी भाषा टिकवणं, बेळगावमधली मराठी भाषा ही भ्रष्ट होऊ न देणं ते आपल्या सगळ्यात मराठीचं मराठी पण राहिलं पाहिजे. त्या मराठीवरती दुसरा कोणताही प्रभाव पडता कामा नये. अर्ध मराठी, अर्ध कानडी, अर्ध मराठी, अर्ध तेलुगू नाही, मराठीचं मराठी पण कायमच राहिलं पाहिजे. म्हणून हे आपलं सहकार्य फार महत्वाचं आहे. स्वागताध्यक्ष आपल्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत तर करतोच आहे. काय उद्घाटक उद्घाटन तर करतोच आहे. पण बेळगावकरांचं स्वागत या महाराष्ट्राच्या दुर्मिळ पुस्तकाने महाराष्ट्रामध्ये नसतो. कारण हा कार्यक्रम महाराष्ट्रात सुद्धा पाहणार आहे, मराठी लोक पाहणार आहेत. आणि उद्घाटक या नात्याने जसं आपण मनाची अपेक्षा काही व्यक्त केल्या महाराष्ट्र सरकार, तर त्या अपेक्षा आपण ठाकरेंचं सरकार आहे. ज्या बाळासाहेब ठाकरे सतत बेळगावचा प्रश्न आपल्या हृदयाशी धरून लढा दिलेला 69 हुतात्मे बेळगावसाठी बाळासाहेबांनी दिलेले आहेत. आमचे सगळे मानवडी त्याच्यामध्ये होते. त्याच्यामुळे बेळगावचा प्रश्न हा आमच्या अगदी जवळचे प्रश्न आहे. कधी आपण या साहित्य मराठी भाषा कला संस्कृती संदर्भात प्रश्नामध्ये जे आमचं सरकार इकडून सोडू शकत असेल, नक्कीच उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आपल्याला शब्द देतो ते आपले प्रश्न आम्ही सोडू. आणि आम्हाला आवड आहे, आनंद आहे बेळगावकरांचे प्रश्न सोडवण्यामध्ये त्यामुळे आमचे प्रश्न मागतो. आणि या संमेलनाचं आपण माझ्या हस्ते करता आभारी आहे. आणि या संमेलन उद्घाटन झाल्यासाठी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, मराठी पण लिखवण्यासाठी आणि तेही कर्नाटकमधील अशा ठिकाणी मराठी आणि आमच्या मराठी भाषेचा आणि मराठीचा प्रचार संस्कृतीचा आपण ठामपणे राहण्याची ग्वाही जी आपल्या शिवसेनेच्या वतीने त्याबद्दल आम्ही समस्त बेळगाव मराठी भाषिकांच्या वतीने मनपूर्वक आपले आभार मानतो. नमस्कार. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या निमित्ताने आज आम्ही बेळगाव येथे दुसरं साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे. पहिलं साहित्य संमेलन आपण अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगावच्या वतीने
घेण्यात आलेल्या पहिल्या साहित्य संमेलनासाठी रसिकांचा उदंड असा प्रतिसाद आम्हाला लाभला होता. प्रसिद्ध साहित्यिक रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन पार पडले होते. तेव्हापासून बेळगावकरांना, सीमावासियांना बरीचशी उत्सुकता लाभली होती की दुसरं साहित्य संमेलन कधी होणार आहे. याची वाट पाहत असताना आम्हाला मात्र थोडंसं प्रॉब्लेम निर्माण झाला. त्यासाठी रसिकांनी पुढील संमेलन कुतूहल निर्माण झाले होते. मात्र कोविड महामारीमुळे सारेच नियोजन उलटून पडले होते. त्यासाठी आम्ही असा विचार केला की ऑनलाईन स्वरूपामध्ये हे साहित्य संमेलन घ्यायचं आम्ही निश्चित केलं आणि या ऑनलाईन साहित्य संमेलनासाठी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार श्रीराम पचिंद्रे यांची निवड करण्यात आली. तसेच उद्घाटक म्हणून शिवसेनेचे थोर नेते संजयजी राऊत आणि एक थोर पत्रकार संजयजी राऊत हे आम्हाला लाभले आहेत. ही दोन्ही माणसे या भागाशी नाळ जुळलेली आहेत. अशा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज 25 जुलै रोजी हे संमेलन पार पडत आहे. याचा आम्हाला सर्व बेळगाववासियांना, सर्व सीमावासियांना अभिमान आहे. नमस्कार. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव या संस्थेनं आयोजित केलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी दूरदृश्य प्रणाली साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषण करताना मला अतिशय आनंद होत आहे. या संमेलनाचे उद्घाटक, खासदार, ज्येष्ठ संपादक, शिवसेनेचे नेते, लेखक, वक्ते माननीय संजयजी राऊत, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, प्रसिद्ध लेखक, चित्रपट निर्माते शरदजी गोरे, विशेष पाहुणे असलेले कवी अमोल बागुल, संजयजी मोरे, परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर, प्रमुख पाहुणे ज्ञानेश्वर पतंगे, सीमा कवी रवींद्र पाटील, संयोजक ॲडव्होकेट सुधीर चव्हाण, परिषदेचे उपाध्यक्ष D.B. पाटील, साहित्य परिषदेचे इतर पदाधिकारी, साहित्य परिषदेचे कार्यकर्ते आणि सीमा भागातील माझ्या सर्व बंधू भगिनींनो, आज या संमेलनाच्या अध्यक्षपदी संयोजकांनी माझी निवड केल्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे. मित्रांनो, सीमा भाग हा गेल्या अनेक वर्षापासून हा पिचत पडलेला आहे. तिथल्या मराठी भाषिकांची सातत्याने गळचेपी होत आहे. मराठी भाषिकांना आपल्या न्याय्य हक्कापासून वंचित ठेवण्यात येत आहे. ही अतिशय दुःखाची, खेदाची, संतापाची अशी बाब आहे. या सीमा भागामध्ये 80% लोक मराठी आहेत. 80% जनता मराठी बोलते, मराठी जाणते आणि या जनतेवर कर्नाटक सरकारकडून, कन्नडिगांच्याकडून, कर्नाटक प्रशासनाकडून, कर्नाटक पोलिसांकडून सातत्यानं अन्याय होत आलेला आहे, गळचेपी होत आलेली आहे त्यांची. आणि त्यासाठी सीमा भागाच्या निकटवर्ती असलेल्या कोल्हापूरचा एक नागरिक या नात्यानं मला या सर्वांच्याबद्दल सहानुभूती आहे. या सर्वांच्या दुःखात, सर्वांच्या वेदनेत मी पहिल्यापासून सहभागी आहे. मित्र हो, मी काही काळ, 1.5-2 वर्ष बेळगावमध्ये, तरुण भारतमध्ये संपादकीय कामात होतो. त्या ठिकाणी संपादन करत असल्यामुळं संपूर्ण बेळगाव शहरामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मी वावरत होतो, फिरत होतो. तिथल्या शासन, प्रशासन प्रणालीशी, पोलीस यंत्रणेशी माझा संबंध येत होता आणि बेळगावमधल्या सीमा भागातल्या एकूणच मराठी जनतेवर तिथलं प्रशासन आणि पोलीस कसा अन्याय करतं, अत्याचार करतं, हे मी जवळून पाहिलेलं आहे, जवळून अनुभवलेलं आहे. त्यामुळे या वेदना काय असतात याची मला पूर्णपणे जाणीव आहे. आणि आपल्या भारतीय संविधानानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला आपली भाषा निवडण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि आपलं विज्ञान असं सांगतं की मातृभाषा हीच माणसाची मुख्य भाषा असते आणि मातृभाषेमधून शिक्षण घेणं
हे नैसर्गिक असतं. माणूस विचार करताना मातृभाषेत करतो, परभाषेत करत नाही. म्हणजे एखादा मनुष्य जर एकाहून अधिक भाषा शिकत असेल, 10, 12, 15 भाषा शिकत असेल, तरीही त्याची मातृभाषा जी असेल त्याच मातृभाषेमध्ये तो व्यक्त होतो, त्याच मातृभाषेमध्ये तो विचार करतो, त्याची विचारांची प्रक्रिया या मातृभाषेत होत असते. एक गोष्ट सहज आठवली म्हणून आपल्याला सांगतो. अकबराच्या दरबारामध्ये एक महापंडित आला. त्याला जवळजवळ 12-15 भाषा येत असतात आणि तो तिथल्या दरबारातल्या सर्व विद्वानांना आव्हान देतो की हे बघा, मला एवढ्या भाषा येतात आणि ह्या प्रत्येक भाषेमध्ये मी अत्यंत अस्खलित, अतिशय ओघवत्या प्रासादिक शब्दामध्ये भाषेमध्ये बोलू शकतो. तर मी प्रत्येक भाषेमध्ये बोलेन आणि तुमच्यापैकी कुणीही माझी मातृभाषा कोणती हे ओळखून दाखवा. आणि त्यानं मग त्याला येत असलेल्या सगळ्या भाषामध्ये वक्तृत्व केलं, त्याच्यामध्ये त्यानं भाष्य केलं, तो बोलला. आणि कुठल्याही दरबारातल्या माणसाला त्याची मातृभाषा ओळखता आली नाही, कारण त्याचं इतर भाषांवर इतकं प्रभुत्व होतं आणि तो त्या ओघवत्या भाषेत बोलत होता की त्यामुळं त्याची मातृभाषा कोणती हे कळणं खूप अवघड झालं होतं. हे आव्हान स्वीकारलं बिरबलानं. बिरबल असं म्हणाला, बादशाह, या पंडिताची मातृभाषा मी ओळखून दाखवतो. आणि पंडिताची ज्या ठिकाणी राहण्याची सोय केलेली होती तिथं तो राहत होता. तिथं अगदी भल्या पहाटे, म्हणजे ज्याला आपण साखर झोप म्हणतो, अशा साखर झोपेमध्ये तो पंडित असताना बिरबल तिथं गेला आणि त्यानं एक पाण्याचा तांब्या त्याच्या तोंडावर ओतला. त्याबरोबर तो खडबडून जागा होत त्याच्या भाषेमध्ये आई ग, अरेच्चा, हे कुणी केलं असं बोलला. तर हे नैसर्गिकपणे बोलला. का बोलला? तर त्याच्या व्यक्त होण्यामध्ये, नैसर्गिकरित्या व्यक्त होण्यामध्ये मातृभाषा येत होती. आणि ज्या निसर्गतः आलेल्या अशा मातृभाषेतून तो बोलला, ती त्याची मातृभाषा हे बिरबलानं सिद्ध करून दाखवलं. मगाशी आमचे मित्र शरद गोरे यांनी सांगितले की मूल जन्माला येतानाच 5000 शब्द घेऊन येत असतं. तर ते मूल जे काही शब्द घेऊन येत असतं ते शब्द त्याच्या मातृभाषेतले असतात. तो ज्या कुशीतून जन्माला आलेला असतो, ज्या मातेच्या उदरामधून तो जन्माला येत असतो, त्या मातेची भाषा घेऊन तो जन्माला येतो. जन्मतःच त्याला जी प्राप्त झालेली भाषा असते त्या भाषेमध्ये तो व्यक्त होत असतो. अशा परिस्थितीमध्ये बेळगाव आणि इतर सीमा भागामध्ये कन्नडची सक्ती करून मराठी भाषकांची त्यांच्या नैसर्गिक न्यायाची गळचेपी करणं हे अतिशय अन्यायकारक आहे. आणि आपल्या या साहित्य संमेलनामधून या अन्यायाविरुद्ध आपण उघडपणे पेटून उठलेलो आहोत. आपण हे बंड करत आहोत. याची जाणीव आपण सरकारला करून द्यायला हवी. वास्तविक ज्या काळामध्ये कर्नाटकामध्ये भाजपचं सरकार होतं, महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार होतं, त्या काळामध्ये दोन्ही सरकारांनी सामोपचारानं, समन्वयानं हा प्रश्न सोडवायला हवा होता, परंतु तसा तो सुटला नाही. आता महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन केंद्राला सातत्यानं ते विनंती करतायत, तो काय प्रश्न नाही. महाराष्ट्रातर्फे सातत्यानं याच्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. परंतु आता थोडा शेवटचा टोला ज्याला म्हणतो, शेवटचा घाव म्हणतो, असा घाव घालून हा प्रश्न कसा सुटेल हे आपल्या सरकारनं पाहायला हवं. त्यासाठी एक भीमटोला ज्याला म्हणतो आपण असा द्यायला हवा असं मला वाटतं. मित्रांनो, या मराठी भाषेतील आपण सर्वजण लेखक आहोत, कवी आहोत, आपण विचार करणारे लोक आहोत. म्हणून साहित्याविषयी आपल्याला थोडंसं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आपण सामाजिक समता मानणारे लोक आहोत आणि समाजामध्ये समता प्रस्थापित व्हावी, प्रत्येक मनुष्याला जगण्याचा न्याय्य हक्क प्राप्त व्हावा असं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्येक माणसाला शिक्षणाचा, नोकरीचा, कमावण्याचा
उत्तम रीतीनं जगण्याचा अधिकार आहे, तो असला पाहिजे असं मानणारे आपण इथं सारेजण जमलेलो आहोत. आणि साहित्य हे समाजाच्या बरोबर असतं, समाजाला घेऊन निर्माण होत असतं, समाजाला उचलून ते वर नेत असतं. आता मी स्वतः संपादक आहे, पत्रकार आहे, आपले उद्घाटक पत्रकार आहेत, संपादक आहेत, लेखक आहेत. तर पत्रकार आणि लेखक यांच्यामध्ये काही नातं असतं का? तर निश्चितच असतं. पत्रकार हा लेखक असतो, लेखकही पत्रकार असू शकतो. फक्त पत्रकार आणि लेखक ह्यांची अभिव्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते, माध्यमं वेगळी असतात. वास्तविक ज्या आशयद्रव्यातून लेखक व्यक्त होतो ते आशयद्रव्य असतं भाषा, आणि ज्या आशयद्रव्यातून लेखक व्यक्त होतो ते आशयद्रव्य असतं भाषा. म्हणजे लेखक आणि पत्रकार दोघांचंही आशयद्रव्य भाषा हेच असतं. संवादाचं माध्यम, व्यक्त होण्याचं माध्यम भाषा हे असतं. आपण जर विचार केला तर संगीतकाराचं माध्यम काय असतं? तर वाद्य असतं. गायकाचं माध्यम काय असतं? तर स्वर असतो. त्या स्वरामधून आणि संगीतामधून संवेदना व्यक्त होतात. आणि पत्रकारिता आणि साहित्यामधून संवेदनेबरोबरच आशय व्यक्त होत असतो. आणि आशय आणि संवेदना मिळून साहित्य निर्माण होतं आणि पत्रकारिता होते. आता यातला मूलभूत फरक असा की पत्रकार हा वास्तवदर्शी आणि थेट मांडत असतो. समाजामध्ये घडत असलेल्या ताज्या घटना, ज्वलंत घटना यांची मांडणी तो तात्काळ करत असतो. त्याच्यावर तो तात्काळ व्यक्त होत असतो. बातमीच्या माध्यमामधून तो घटना जशी आहे, जशी घडली तशी मांडत असतो. तर अग्रलेखाच्या माध्यमातून आणि इतर वैचारिक लेखांच्या माध्यमातून त्या घटनेची, त्या घडामोडींची, त्या वास्तवाची योग्य पद्धतीनं, वस्तुनिष्ठ पद्धतीनं तो कारणमीमांसा करत असतो. आणि ही कारणमीमांसा करताना आपले तर्क, आपले अनुभव, आपला अभ्यास याची मांडणी करून त्या विषयाची गुंफण पत्रकार करत असतो. पण हे करत असताना जे वास्तव समोर आहे ते वास्तव जसंच्या तसं मांडणं हे त्याचं पहिलं कर्तव्य असतं, हा त्याचा धर्म असतो. त्याला जागून तो आपली वस्तुनिष्ठ अशी मांडणी करत असतो. आणि साहित्यिक, लेखक, कवी काय करतो? हे कोणताही असो, कवी असो, कादंबरीकार असो, कथाकार असो, नाटककार असो, एकांकिका लिहिणारा असो, कोणताही ललित लिहिणारा लेखक जो असतो, हा लेखक वास्तवाला एका कलात्मक उंचीवर घेऊन जात असतो. वास्तव तेच असतं. पत्रकारितेतलं वास्तव आणि साहित्यातलं वास्तव तेच असतं, एकच असतं. पण लेखक हे वास्तव कलात्मक पातळीवर उंच घेऊन जातो आणि पत्रकार मात्र ते आहे तसं मांडतो. पत्रकार हा वैचारिक भूमिकेतून, वस्तुनिष्ठ भूमिकेतून मांडत असतो आणि लेखक हे कलात्मक जाणीवेतून मांडत असतो. कारण त्याची निर्मिती ही कलात्मक असते, सर्जनशील असते. म्हणजे ज्याला आपण नवनिर्मिती म्हणतो, ज्याच्यातून सर्जन होतं. सर्जन म्हणजे नवनिर्मिती, सृजन म्हणजे कल्पकता. तर नवनिर्मिती हा लेखक करत असतो, एक नवी सृष्टी तो निर्माण करत असतो. म्हणून लेखकाची अभिव्यक्ती ही थोडी अधिक स्वातंत्र्य घेऊन केलेली असते. कोणत्याही ऐतिहासिक कादंबरीत असो, कोणत्याही पौराणिक कादंबरीत असो, कोणत्याही वास्तववादी म्हणजे आजच्या समांतर जीवनाशी निगडीत असलेली असो, याच्यामध्ये मांडलेलं जे वास्तव असतं ते वास्तव कलात्मकरित्या उंच नेलेलं असतं. म्हणून साहित्यिक हा स्वातंत्र्य घेऊन कलात्मक मांडणी करतो. अगदी मी असं म्हणतो की परिकथा ज्या असतात, ज्याच्यामध्ये राजा राणी असते, परी असते, राक्षस असतो, हे देखील पूर्णपणे काल्पनिक असतं असं मी मानत नाही. याचं कारण त्या ज्या पर्या असतात, त्यातले जे राक्षस असतात ते आपल्या मानवी जीवनामध्ये असतात, मानवी मनामध्ये दडलेले असतात. क्रौर्य,
निर्दयीपणा, दुष्टपणा, हलकटपणा असे जे काही अवगुण असतात ते माणसाच्या मनात असतात. आज आपण समाजामध्ये खून करणारे, बलात्कार करणारे असे जे लोक बघतो त्यांना आपण राक्षस म्हणतो. आता कोल्हापुरात नुकताच एक प्रकार घडलेला होता, त्याचा निकाल लागला की एका माणसानं, एका तरुणानं दारूला आई पैसे देत नाही म्हणून तिला ठार मारलं आणि तिचे अवयव भाजून त्याला चटणी मीठ लावून ते खाल्ले. हे जे काय क्रौर्य आहे हे क्रौर्य माणसामध्येच दडलेलं असतं आणि तेच आपण राक्षसाच्या रूपात पाहतो. मग परीकथेतला राक्षस असो किंवा हवेमध्ये उडणारी सुंदर असलेली एखाद्या राजकुमारावर लुब्ध झालेली अशी परी बघतो, अशी राजकन्या बघतो, ती सुद्धा आपल्या मनामध्ये असते किंबहुना आपल्या आजूबाजूला कुठंतरी ती वावरत असते. त्यामुळं परीकथासुद्धा काल्पनिक असतात असं मी म्हणणार नाही. त्याच्यामध्ये सुद्धा मानवी भावभावना असतात. मध्यंतरी थोर लेखक गंगाधर गाडगीळ यांनी काही भ्रांतिका लिहिल्या होत्या. त्या भ्रांतिकामध्ये सुद्धा मानवी मनातील सुप्त भावना ज्या असतात त्याचं प्रकटीकरण झालेलं होतं. तर या देखील साहित्याकडं एक वास्तव म्हणून आपण पाहिलं पाहिजे. मित्रांनो, आणखी एका गोष्टीकडे मी आपलं लक्ष वेधून घेऊ इच्छितो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा आपल्या देशातला एक महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय ठरलेला आहे. आपल्याकडं पंतप्रधानांवर टीका करणं म्हणजे देशद्रोह आता मानला जातोय. सरकारवर टीका करणं म्हणजे देशद्रोह मानला जातो. हे चुकीचं आहे. व्यक्ती म्हणून केलेली टीका ही व्यक्ती म्हणूनच असते. धोरण म्हणून केलेली टीका ही धोरण म्हणून असते आणि टीका वेगळी आणि निंदा नालस्ती वेगळी, यातला फरक आपण जाणून घेतला पाहिजे. देशद्रोह कोणाला म्हणायचं? कसाबनं केलेला तो देशद्रोह म्हणायचा. दहशतवादी करतात तो देशद्रोह म्हणायचा. देशामध्ये राहून देशविघातक कारवाया करणारा दाऊद असेल, छोटा राजन असेल, यांना आपण देशद्रोही म्हणू शकतो. सरकारवर टीका करणाऱ्या विचारवंताला आपण देशद्रोही म्हणू शकत नाही. मला आता आठवतंय काही वर्षापूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा निवडणुकीऐवजी नियुक्तीनं करण्यात यायला लागला. त्यावेळेला अरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यावेळेला थोर लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून पाचारण करण्यात आलं होतं. परंतु त्या बाई नयनतारा सहगल ह्या बंडखोर लेखिका आहेत. आपल्याला आठवत असेल की त्या इंदिरा गांधींच्या मामे बहीण आहेत. पण आणीबाणीच्या काळामध्ये आपली मामे बहीण असलेल्या इंदिरा गांधींवर सुद्धा त्यांनी सडेतोड अशी टीका केलेली आहे. तर सरकारच्या धोरणांविरुद्ध त्या बोलतात, सरकारच्या धोरणावर त्या बोलतात, विरुद्ध बोलतात. तर त्या संमेलनाला उद्घाटक म्हणून कुणी काय केलं माहीत नाही, पण त्यांना उद्घाटक म्हणून बोलावलेलं होतं. तर त्याला त्यांनी नकार दिला. म्हणजे सहगलनं नव्हे, संयोजकांनीच नकार दिला, तुम्ही आता येऊ नका, कारण तुमच्या भाषणाची आम्हाला भीती वाटते. त्यांना पाचारण करण्याचा निर्णय ज्या साहित्य महामंडळाने घेतला त्याच महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना न बोलवण्याचा, त्यांचं निमंत्रणही परत घेण्याचा करंटेपणा दाखवला. माझं म्हणणं असं आहे की नयनतारा सहगल काहीही बोलू देत, चुकीचं बोलू देत, वाईट बोलू देत, टीकात्मक बोलू देत, परंतु त्यांना बोलू द्यायला हवं होतं. आणि त्यांनी बोलल्यानंतर मग त्यांच्या मुद्द्यांना विचारांनी प्रतिरोध करायला हवा होता. विचारांचा विरोध हा विचारांनी करायला हवा. तसा जर तो होत नसेल तर ती लोकशाही राहत नाही, ती ठोकशाही होते. मग अशा ठोकशाहीनं आपण जाणार आहोत का? आपल्यासारखे लेखकांनी ठोकशाही मानायची का? ठोकशाही पुढं आपण दबायचं का? असाही एक मुद्दा आहे. आता आणखी एक गोष्ट आपण अशी लक्षात घेऊया, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार आहे का? नाही. आपण त्याला स्वातंत्र्याला स्वैराचाराचं रूप देणं हे योग्य नव्हे. एका थोर चित्रकारावर आपण टीका केली,
काही कडव्या लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला, त्यांना देश सोडून जावं लागलं, हे चुकीचं आहे. पण त्या चित्रकारांनी देवदेवतांची विटंबना करणारी चित्र काढली होती, ते तरी कितपत योग्य आहे? हिंदूंच्या देवदेवतांविषयीच्या आपल्या ज्या भावना आहेत, आपल्या ज्या श्रद्धा आहेत, कोट्यवधी लोकांच्या ज्या श्रद्धा आहेत, त्या श्रद्धांना धक्का देण्याचं स्वातंत्र्य त्यांना कोणी दिलं? मित्रहो, आपण थोडा विचार करा. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच कुणी काय रेखाटावं, कुणी काय म्हणावं, काय मांडावं, यालाही काही निर्बंध असायला हवेत की नकोत? तर तसे ते असले पाहिजेत असं मला वाटतं. आणि निर्मिती करत असताना सुद्धा नवनिर्मिती कोणतीही, लेखक असो, चित्रकार असो, संगीतकार असो, शिल्पकार असो, त्यांनी सारासार विवेक बाळगण्याची गरज आहे का नाही? तरतम भावानं विचार करायची गरज आहे की नाही? याचा तरी आपण सारेजण विचार करूया. आज आपण सारे लेखक आहोत, लिहिण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे, पण काय लिहावं, काय लिहू नये, काय व्यक्त करावं, याचा तरी आपण विचार करायला हवा की नाही? आता पेरुमल नावाच्या एका लेखकांनी लेखक म्हणून मी आत्महत्या करत आहे अशी घोषणा काही वर्षापूर्वी केली होती. असं का झालं बरं? कारण त्यांच्यावर कर्मठ किंवा आपण ज्याला मूलतत्ववादी लोकांनी त्यांना अडचणीत आणलं, त्यांच्यावर टीका केली, त्यांच्यावर सातत्यानं त्यांना धमक्या दिल्या. तर त्यांनी जे काही लिहिलं असेल त्याला प्रतिवाद करणारं लेखन आपण केलं पाहिजे, ते खोडून काढणारं लेखन आपण केलं पाहिजे. पण धमक्या देणं, त्यांच्यावर दबाव आणणं, ह्या गोष्टी तितक्याशा योग्य नाहीत असं मला वाटतं. तर लेखकाने लेखक म्हणून आत्महत्या करणं ही गोष्ट आपल्या लोकशाही राष्ट्रामध्ये, म्हणजे जगातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात आदर्श लोकशाही असलेल्या आपल्या भारतामध्ये असं होणं हे तितकंसं काही बरोबर आहे असं मला वाटत नाही. त्यामुळं अशा पद्धतीनं आपण लेखकावर किंवा कोणत्याही कलावंतावर धमक्या देण्यासारखा मार्ग अवलंबणं बरोबर नाही. पण लेखकानं सुद्धा आपण काय लिहितो आहोत, चित्रकारानं सुद्धा आपण काय रेखाटतो आहोत याचं भान बाळगायला हवं असं मला वाटतं. कोणत्याही धर्माचा धर्मगुरू असेल, त्यानं कुणावर बलात्कार केला असेल, त्यानं कुणाचा खून केला असेल, तर तो एखाद्या धर्माचा प्रतिनिधी आहे म्हणून त्याला क्षमा करून सोडून देणं हे बरोबर नाही. त्याला कायद्यानुसार, कायद्यामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार योग्य ती शिक्षा व्हायला हवी असं मला वाटतं. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाच नाही. त्यामुळं कायद्याप्रमाणे कोणालाही जर शिक्षा करायची असेल तर ती कायद्यानुसार व्हावी. न्यायव्यवस्था आपली आहे, त्या न्यायव्यवस्थेला आपण तिचा आदर करून आपण पुढं गेलं पाहिजे असं मला वाटतं. मित्रांनो, विद्रोह ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी विद्रोह महत्त्वाचा असतो. भाकरीच्या विद्रोहामधून फ्रेंच राज्यक्रांती घडली हे आपण विसरता कामा नये. इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध आपण पेटून उठलो. सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांनी क्रांती केली. गांधीजींनी अहिंसक मार्गाने क्रांती केली. पंडित नेहरूंनी अहिंसक मार्गाने क्रांती केली. अशा हजारो लाखो देशभक्तांनी क्रांती केली. ही क्रांती परिवर्तनासाठी होती, देशामध्ये स्वातंत्र्य आणण्यासाठी होती. तशीच क्रांती समाजामध्ये परिवर्तन आणण्यासाठी कुणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली, सावित्रीबाई फुले यांनी केली. ही सामाजिक क्रांती होती. त्या राजर्षी शाहू महाराजांच्या कार्यामधून, त्यांनी केलेल्या सहकार्यातून, त्यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा घटनेचा शिल्पकार पुढं आला. मित्रहो, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यात पहिल्यांदा 50% जागा मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्याचा कायदा केला होता. हे आपण विसरता कामा नये. 1902 मध्ये त्यांनी हा कायदा राजपत्रित केला आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली. आणि 1920 मध्ये माणगाव, कोल्हापूर जिल्ह्यातल्या माणगावमध्ये
शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना साऱ्या अस्पृश्य लोकांच्या सभेमध्ये हा तुमचा नेता आहे, हा तुमचा नेता आहे, किंबहुना देशाचा नेता आहे, हा देशाला नव्या वाटेने घेऊन जाईल, हा प्रागतिक आणि पुरोगामी विचाराचा, क्रांतिकारक विचाराचा नेता आहे आणि हा नेताच तुम्हाला पुढे घेऊन जाईल, असं 1920 मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलं. याला म्हणायचं द्रष्टा राजा, याला म्हणायचं आदर्श राजा. तर हे सामाजिक परिवर्तन घडवणारे जे लोक होते, महात्मा फुले असतील, विठ्ठलरामजी शिंदे असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, महर्षी कर्वे असतील, ज्यांनी स्त्री शिक्षणाची एक मुहूर्तमेढ रोवली, त्यांचंही कार्य आपण नाकारता कामा नये. सावरकरांनी दिलेला विज्ञानवादी आणि सुधारणावादी विचारही आपण स्वीकारायला हवा. तर एका बाजूला राजकीय स्वातंत्र्य आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक स्वातंत्र्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तर आपण आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर जी भाषावादाची निर्मिती झाली, त्यातूनच त्यावेळेला आपण बिदर, भालकी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी घोषणा केली होती. आणि जिथं लोकसंख्या, ज्या भाषेतली जो लोकसंख्या जास्त आहे तिथं तो भाग त्या राज्यामध्ये समाविष्ट केला पाहिजे. हे अगदी निसर्गाच्या तत्वाला धरून आहे. म्हणून तर सीमा भागातला जो मराठी भाग आहे, जिथं मराठी भाषिक जास्त आहेत, तो भाग महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झाला पाहिजे. हे यामागे जे काही आहे त्याच्यासाठी आपण जोर दिला पाहिजे. मित्र हो, हा विषय मी पुन्हा एकदा आपल्यासमोर आणला. मी बोलत होतो तो सामाजिक विषमतेच्या विरुद्ध लेखकांनी उठलं पाहिजे. आपण सामाजिक समतेची कास धरून पुढे गेलं पाहिजे. म्हणजे काय होतं, मराठी कवितेमध्ये श्रीधर असो, मुक्तेश्वर असो, तिथंपासून आजच्या बेळगावमध्ये लिहिणाऱ्या आजच्या एखाद्या नव्या कवीपर्यंत मराठी कवितेची परंपरा मोठी आहे. ही 2500 वर्षांची मराठी भाषेची परंपरा आहे मित्र, होय, आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर जे मराठी भाषिक मराठी बोलतात त्यांना हा न्याय आपण दिला पाहिजे, न्याय मिळायला हवा त्यांना. तर आपण अशा पद्धतीनं व्यक्त झाल्याशिवाय, सर्व लेखकांनी पेटून उठल्याशिवाय ही क्रांती होणार नाही. मगाशी मी विद्रोहाबद्दल बोलत होतो, तर संत तुकारामांनी विद्रोह केला, त्याच्याही पूर्वी संत ज्ञानेश्वरांनी विद्रोह केला, केशवसुतांनी विद्रोह केला, नामदेव ढसाळांनी विद्रोह केला. जो जो कवी लेखक विद्रोह करतो तो नवीन काहीतरी घडवतो. पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की विद्रोह म्हणजे विध्वंस नव्हे, विद्रोह म्हणजे विघातकता नव्हे, विद्रोह म्हणजे नासधूस नव्हे, मारामाऱ्या नव्हेत, खून नव्हेत. विद्रोह म्हणजे परिवर्तन, विद्रोह म्हणजे विधायक परिवर्तन. विद्रोह असायला हवा, पण विद्रोहाला विवेकाची जोड हवी. जिथं विवेक नाही तो विद्रोह काही कामाचा नसतो. कारण जिथं विवेक असतो तिथं विचार असतो, विचार असतो तिथं संयम असतो, आणि संयमातून निर्माण झालेली विद्रोहाची उभारणी, संयमातून झालेली विद्रोहाची निर्मिती ही काहीतरी सुंदर घडवणारी असते. आणि हे सुंदर घडवणं हे लेखकाचं काम आहे. आपण लेखकांनी समाजामध्ये जी निर्मिती करायची असते, लेखनाची सृजनशील निर्मिती करायची असते, ती समाजाच्या जडणघडणीचा विचार करून करायची असते. साहित्याच्या प्रयोजनामध्ये मनोरंजन हे प्रयोजन आहे, अवश्य आहे, परंतु केवळ मनोरंजन म्हणजे साहित्य नव्हे. साहित्यानं समाजाची जडणघडण करायची असते, साहित्यानं समाजाला विचार द्यायचा असतो, साहित्यानं समाजाला दिशा द्यायची असते. त्यामुळं केवळ चमकदार ओळी, केवळ पटकन काहीतरी सांगणारी चारोळी, वरवरचा रंग, बेगडी सौंदर्य हे साहित्याला उपयोग नाही. साहित्यामध्ये आशय घनता, साहित्यामध्ये तितकीच खोली, तितकीच उंचीही असायला हवी. साहित्य निर्मितीचा जो विद्रोह असतो तो विद्रोह देखील आशयानं संपन्न असला पाहिजे. अभिजात साहित्य हे महत्त्वाचं असतं,
पण समांतर साहित्यसुद्धा महत्त्वाचं असतं. समांतर साहित्यातसुद्धा समाजाच्या जडणघडणीचा, समाजाच्या निर्मितीचा विचार केला पाहिजे. प्रत्येक लेखकानं, कवीनं, वक्त्यानं आपण काय बोलतो आहोत, आपण काय लिहितो आहोत याचं भान बाळगूनच आपण व्यक्त झालं पाहिजे. अभिव्यक्त होणं हा लेखक, कवी, वक्त्याचा, विचारवंताचा रास्त, न्याय्य असा अधिकार आहे. परंतु त्यामागं एक विवेकाची भूमिका असली पाहिजे. साप साप म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार कुणीही करू नये. तर आपण मित्रहो, लेखक म्हणून, साहित्यिक म्हणून, विचारवंत म्हणून एकत्र आलेलो आहोत. आपण एक चांगला विचार घेऊन पुढे जाऊया. नक्कल करणारी कविता, अंधानुकरण करणारी कविता टिकत नाही. वरवर चमकदार दिसणारी कविता टिकत नाही. वरवर चमकदार दिसणारं लेखन टिकत नाही. काळाच्या ओघामध्ये, काळाच्या प्रवाहामध्ये, काळाच्या कसोटीवर जे लेखन टिकतं ते लेखन खरं असतं, ते लेखन सत्य असतं, ते लेखन चिरकाल टिकणारं असतं. यासाठी आपण लिहित असलेला प्रत्येक शब्द तोलून मापून वापरला पाहिजे, तो उपयोगात आणला पाहिजे. त्या शब्दाचा काय उपयोग आहे, त्या शब्दाचा दुरुपयोग काय आहे याचाही विचार आपण केला पाहिजे. आज आपण ह्या सीमा भागामध्ये साहित्य संमेलन घेत आहोत. मला आठवण येते थोर कवयित्री इंदिरा संत यांची, कृबन निकुंब यांची, शंकर रामानी यांची. ह्यांनी या सीमा भागात राहून व्रतस्थपणे मराठी लेखन केलं, उत्तम उत्कृष्ट मराठी लेखन केलं, सर्जनशील मराठी लेखन केलं. आणि ह्या सर्व सीमा भागातल्या कवींना, लेखकांना मला विनम्र अभिवादन करावं असं वाटतं. कारण मला आठवतं आहे, मी आणि कविवर्य सुरेश भट आम्ही बेळगावमध्ये आलेलो असताना इंदिरा संतांची भेट घेतली होती. मी बेळगावमध्ये असताना इंदिरा अक्कांची आणि कृबन निकुंबांची अनेकदा भेट झाली होती. शंकर रामानींची भेट झाली होती. तिथल्या साहित्यिक चळवळीशी माझा जवळचा संबंध आलेला होता. शब्दगंध नावाची एक चळवळ होती. इतर अनेक चळवळी होत्या. त्यातले अनेक मराठी लेखक, कवी माझे मित्र आहेत. त्यांच्याशी आजही माझा संपर्क आहे, संबंध आहे. आणि त्यामुळं ह्या सीमा भागाशी मला जवळीक वाटते, सीमा भागाविषयी मला जवळीक वाटते. ज्या दैनिक पुढारीचं मी काम करतो कार्यकारी संपादक म्हणून, त्या दैनिक पुढारीनं या सीमा चळवळीमध्ये पुढाकार घेतलेला आहे. पुढारीची पेपरची टॅक्सी कन्नड गुंडांनी पेटवून दिली होती. हा अलीकडचा इतिहास आहे. तर पत्रकार म्हणून, संपादक म्हणून जिथं अन्याय होतो तिथं आपण धावून गेलं पाहिजे, तिथं आपण पेटून उठलं पाहिजे, त्या अन्यायावर घाव घातला पाहिजे. एवढंच मला आता या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मित्र हो, या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आपण माझी निवड केली. आपण मला सन्मानानं पाचारण केलं. हा सन्मान मी अतिशय नम्रपणानं स्वीकारलेला आहे. आपल्याबरोबर वाटचाल करण्यात मला एक वेगळा आनंद आहे, वेगळी जिद्द आहे, वेगळा विश्वास आहे. आणि याबरोबरच आपण सारेजण पुढं जाऊया. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म जात पंथ एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, असं कविवर्य सुरेश भट म्हणून गेलेले आहेत. या सीमा भागातली मराठी जिवंत राहू दे, सीमा भागातली मराठी भाषा वृद्धिंगत होऊ दे, सीमा भागातली मराठी भाषा ही एखाद्या नवोन्मेष शालिनी प्रतिभेप्रमाणे सतत पुढं जात राहू दे, अशा शुभेच्छा मी व्यक्त करतो, अशा सदिच्छा मी व्यक्त करतो. आपल्या सर्व संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. हे माझं भाषण आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय ताराराणी आणि जय शाहूराय. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर अमोल बाकुल, कवी, लेखक, साहित्यिक म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर काम करत असताना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने खूप मोठा असा प्लॅटफॉर्म, खूप मोठं असं व्यासपीठ माझ्यासह असंख्य
वंचित लेखक साहित्यिक यांना उपलब्ध करून दिलेला आहे. आणि यातीलच एक महत्त्वाचा प्रयत्न आणि उपक्रम तो म्हणजेच काय तर महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर स्थित असलेलं तुमच्या आमच्या आपल्या मराठी माणसांचं बेळगाव. या बेळगावमधील मराठी माणसांना मोकळा श्वास देऊ करण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी एक अनोखं बळ या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या दुसऱ्या अखिल भारतीय बेळगाव मराठी ऑनलाईन साहित्य संमेलनाच्या माध्यमातून देण्याचा मानस आहे माननीय आयोजकांचा. यामध्ये अग्रेसर आहेत माननीय राष्ट्रीय कार्याध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे माननीय गीतकार, लेखक, साहित्यिक, चित्रपट निर्माते सन्मान्य श्रीमान शरदजी गोरे साहेब यांचं. आणि म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा तमाम कार्यकर्ता, कवी, लेखक म्हणून काम करतो, समाज परिवर्तनाचं एक वेगळा ध्वज आपल्या खांद्यावर घेऊन हा महाराष्ट्र वेगळ्या वाटेवर आणून ठेवण्याचं काम, या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याचं काम हा कवी, लेखक, साहित्यिक करत आहे. आणि म्हणून त्याच्या कवितेला विचारलं गेलं पाहिजे, त्याच्या कथेला व्यासपीठ मिळालं पाहिजे. कुठल्या तरी वंचित समाजाची वेदना आणि भावना तो कवी आणि साहित्यिक सारस्वत मुखर करत असतो. आणि नेमका हाच धागा पकडून गेल्या 3 ते 4 दशकांपासून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि शरद गोरे हे 2 रसायनं संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर देखील धावत आहेत. आणि म्हणून एक वेगळा उपक्रम, एक वेगळा प्रकल्प नव्हे तर माणूस पेटवण्याचं, माणूस चेतवण्याचं, माणूस जागृत आणि जागा करण्याचं काम माननीय शरदजी गोरे करत आहेत. आणि आज या प्रयत्नांना खूप मोठं असं पाठबळ आणि पाठिंबा मिळालेला आहे सन्माननीय खासदार आदरणीय संजय राऊत साहेब यांचा. आणि म्हणून या पाठबळाच्या माध्यमातून दैनिक पुढारी असो किंवा दैनिक सामना असो, ही महाराष्ट्रातील मातब्बर महाशी वृत्तपत्रे जी जनमानस घडवतात आणि माणसाला प्रेरित करतात पुढे येण्यासाठी. आणि म्हणून दैनिक सामनाच्या माध्यमातून मराठी माणसाची वेदना, भावना आणि संवेदना मुखर करण्याचं काम आदरणीय संजयजी राऊत साहेब या ठिकाणी करत आहेत. आणि त्याचबरोबर दैनिक पुढारीसारख्या मातब्बर वृत्तपत्राच्या माध्यमातून आदरणीय श्रीराम पचिंद्रे जे साहित्यिक आहेत, लेखक आहेत, संपादक आहेत आणि पुढारीच्या व्यासपीठाच्या माध्यमातून सामान्य माणसाला जगण्याच्या व्यासपीठावर आणण्याचं काम करतात. अशा या 2 वृत्तपत्रांच्या माध्यमातून 2 मोठी आणि महत्त्वाची माणसे आज अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या या प्लॅटफॉर्मवर, या व्यासपीठावरून आपणा सर्वांना साथ घालत आहेत की महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरचं बेळगाव जे हाक मारत आहे महाराष्ट्राला, जे हाक मारत आहेत कर्नाटकाला, आणि दोन्हीही प्रशासनांना, दोन्हीही सामाजिक विचारसरणीच्या बैठकांना ते आमंत्रित करीत आहेत की इथला मराठी माणसाने मोकळा श्वास घेतला पाहिजे म्हणून. आणि म्हणून या संमेलनाच्या निमित्ताने विविध मान्यवरांची, मग वेगवेगळ्या घटकांची भूमिका देखील महत्त्वाची आहे. कारण हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र संत बसवेश्वरांचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र संत ज्ञानेश्वरांचा, हा महाराष्ट्र संत तुकारामांचा आहे. आणि म्हणून हीच विचार पताका, हीच विचार शलाका आपल्या कामातून, सर्मातून, गुणवत्तेतून आणि लेखणीतून या महाराष्ट्रातला प्रत्येक साहित्यिक हीच विचार शलाका घेऊन या ठिकाणी काम करतो आहे. अनेक ग्रंथ संमेलने, शतकभर साहित्य संमेलने असो किंवा हजारो कवी संमेलनं असो, या माध्यमातून दिवस रात्र साहित्यिकांच्या विविध साहित्य कृतींचा जागर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या व्यासपीठावर सतत होत असतो. आणि या संपूर्ण कोरोना प्रतिकूलतेच्या कालावधीमध्ये संपूर्ण मराठी माणसाला कवितेच्या माध्यमातून असो, साहित्य कृतींच्या माध्यमातून असो, घरामध्येच ठेवून त्याच्या विस्कटलेल्या, विखुरलेल्या विचारांना एकत्र बांधण्याचं काम अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद करत आहे. आणि म्हणून मराठी माणसाला एक वेगळं पाठबळ देण्याचं काम, तो बेळगावमधला असो, तो कर्नाटकमधला असो, तो महाराष्ट्रातला असो, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने सतत आणि नियमितपणे केलेला आहे. हा एक वेगळा असा ऊर्जादायी प्रकल्प किंवा उपक्रम आहे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा की ज्या योगे बेळगावस्थित मराठी माणसाला जगण्याचं एक नवं आणि आगळं असं मराठी व्यासपीठ मिळावं. आणि हाच माणूस आहे आजच्या सोहळ्यातील सन्माननीय उद्घाटक असलेले संजयजी राऊत साहेब. हाच माणूस आहे आदरणीय श्रीरामजी पचिंद्रे साहेबांचा, हाच माणूस आहे मान्य शरदजी गोरे यांचा. सीमा कवी रवींद्र पाटील या ठिकाणी अनेक वर्षांपासून या
प्रश्नावर असो या उपायांवर असो, त्या ठिकाणच्या विविध उपाययोजनांवर असो, आपल्या साहित्यकृतींच्या माध्यमातून आणि म्हणून येत्या कालावधीमध्ये विविध साहित्यकृतींच्या माध्यमातून मराठी माणसांची मने पेरण्याचं काम तुम्हाला आम्हाला मिळून करायचं आहे. आणि म्हणून यासारखी साहित्य संमेलने होणं हे नितांत गरजेचं आहे. एका फ्रेंच राज्यकर्त्याच्या एका फ्रेंच क्रांतीमध्ये असा उल्लेख या ठिकाणी आढळतो की हजारो सैन्य जेव्हा फ्रान्स देशावर चालून आल्यानंतर त्या ठिकाणच्या एका कवीने किल्ल्याच्या बुरुजावर उभं राहून एक वेगळी अशी कविता म्हटली आणि त्या कवितेच्या माध्यमातून समोर फ्रान्स जिंकण्यासाठी फ्रेंचपण जिंकण्यासाठी आलेल्या हजारो सैनिकांचं मन त्या कवितेने परावर्तित झालं आणि हजारो सैनिकांची मने एका कवितेने जिंकली आणि तीच कविता फ्रान्स राष्ट्रगीत म्हणून पुढे आलं. अशी कथा सांगत असताना, असा दाखला देत असताना मला देखील या ठिकाणी महाराष्ट्रातील कर्नाटकातील तमाम साहित्यिकांना नम्र विनंती आहे की आपण या वेगळ्या आयामाला साथ देऊया, जो आयाम मानवतेकडे घेऊन जाणार आहे. आणि म्हणून बेळगाव स्थित वेगवेगळ्या प्रकारची जी विविध साहित्य संमेलने असो, साहित्यकृती असो, विविध साहित्यिक कार्यक्रम असो, यांना आपण दुजोरा द्यावा, यांना आपण पाठबळ द्यावं आणि मराठी माणसांच्या मनाला सतत पेरणी करण्यासाठी आपल्या ऊर्जेची आणि आपल्या मोठ्या प्रमाणात असलेल्या प्रेरणादायी उपक्रमांची नितांत गरज आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जी महाराष्ट्राबाहेर जाऊन भारतातल्या विविध राज्यांमध्ये सतत काम करत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ही भारताबाहेर जाऊन देखील आता जवळजवळ 50 देशांमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आभा मसाबच्या विविध देशांमध्ये शाखा या खुल्या होत आहेत. आणि या निमित्ताने फक्त महाराष्ट्रातील नव्हे, फक्त भारतातील नव्हे, तर या पृथ्वीवरील विविध देशांमध्ये कार्यरत असलेला मराठी माणूस जो भारतीय आहे, मनामध्ये मराठीपण जपतो आणि मनामध्ये भारताचा तिरंगा जपतो, मनामध्ये महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध जपतो, अशा प्रत्येक मराठी भारतीय माणसासाठी GMF ग्लोबल मराठी फाउंडेशन घेऊन येत आहेत आदरणीय शरदजी गोरे साहेब. आणि म्हणून आपली मराठी जागतिक आणि वैश्विक होत असताना आपण बेळगाव स्थित मराठी माणसांना बळ देण्याचं काम या उपक्रमांच्या माध्यमातून करत आहोत. आणि या उपक्रमांमध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य सतत अपेक्षित आहे. हीच महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकच्या मातीचरणी प्रार्थना व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बेळगाव. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय. दुसऱ्या साहित्य संमेलनाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना वंदन, रसिक श्रोत्यांना प्रणाम. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद शाखा बेळगाव यांचे मी अभिनंदन करतो, कौतुक करतो, शुभेच्छाही देतो. कारण करोना महामारी काळामध्ये साहित्य संमेलन घेण्यासाठी अनेक अडचणी होत्या. पण 21सावे शतक हे तंत्रज्ञानाचं शतक आहे आणि या तंत्रज्ञानाचा वापर करून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद शाखा बेळगाव यांनी ऑनलाईन साहित्य संमेलन आज रोजी घेत आहेत. आयोजक, संयोजक आणि प्रायोजक यांचे मी शिवमय अभिनंदन करतो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा आहे. मराठी साहित्य, मराठी भाषा ही पुरातन आहे. ज्ञानेश्वर महाराजांपासून भाषेच्या विकासाला सुरुवात झाली. संत तुकाराम, संत नामदेव आणि इतर संत मंडळीने मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला. मराठी भाषेच्या शुद्धीकरणासाठी मराठी भाषाकोशची निर्मिती केली आणि मराठीतून स्वराज्याचा राज्यकारभार चालवला. स्वराज्याचं पुढे साम्राज्यात रूपांतर झालं. अटकपासून कटकपर्यंत आणि पेशावरपासून तंजावरपर्यंत मराठी साम्राज्य स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झालं. त्यावेळेला संपूर्ण देशामध्ये राज्यकारभार हा मराठीमध्ये चालत होता. मराठी भाषा ही देशावर राज्य केलेली भाषा आहे आणि अशा भाषा आहे
आणि माझी मातृभाषा मराठी आहे याचा मला अभिमान वाटतो. मराठी भाषा ही कार्यालयीन भाषा व्हायला पाहिजे. मराठी भाषा ही कामकाजाची भाषा व्हायला पाहिजे. मराठी ज्ञानाची भाषा व्हायला पाहिजे आणि मराठी भाषा ही तंत्रज्ञानाची भाषा व्हायला पाहिजे आणि या तंत्रज्ञानामुळे मराठी भाषा जगभर गेली पाहिजे. आजच्या या साहित्य संमेलनाचं औचित्य साधून मी एक सर्व मराठी भाषिकांना एक शिवसंदेश देऊ इच्छितो. आपला प्रत्येक मराठी माणूस गुणवंत व्हायला पाहिजे, बलवंत व्हायला पाहिजे, कर्तृत्ववंत व्हायला पाहिजे आणि कीर्तिवंत व्हायला पाहिजे आणि मराठी माणसाची चौफेर प्रगती व्हायला पाहिजे आणि असे केल्यानेच मराठी पाऊल पडते पुढे म्हणणं योग्य ठरेल. आज मला या साहित्य परिषदेला मान्यवर म्हणून बोलवून आमंत्रण देऊन माझा जो मान सन्मान केला त्याबद्दल बेळगाव साहित्य संमेलन बेळगाव मराठी साहित्य परिषदेचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय शिवराय. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव यांच्या वतीनं आम्ही पहिल्यांदाच सीमा भागामध्ये हे ऑनलाईन मराठी साहित्य संमेलन भरवलं गेलं आणि या संमेलनासाठी संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक श्रीराम पच्चेंद्र सर आम्हाला लाभले. त्याबद्दल त्यांचा मी परिषदेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमच्या या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून ज्येष्ठ पत्रकार शिवसेना नेते आदरणीय संजयजी राऊत साहेब आम्हाला वेळ काढून आमच्या संमेलनाला उद्घाटन लाभले. त्याबद्दल त्यांचाही मी माझ्या परिषदेच्या वतीनं आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या या संमेलनासाठी स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व चित्रपट निर्माते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदजी गोरे यांच्या संकल्पनेतूनच आपण हे साहित्य संमेलन आपण साजरे करत आहोत. ते सुद्धा आम्हाला स्वागताध्यक्ष म्हणून लाभले. त्याबद्दल आम्ही बेळगाव शाखेच्या वतीनं त्यांचाही आभार मानतो. त्याचप्रमाणे या साहित्य संमेलनासाठी विशेष अतिथी म्हणून सन्माननीय कवी अमोल बागुल साहेब, सन्माननीय शिवसंत संजयजी मोरे साहेब, तसेच प्रमुख अतिथी म्हणून सन्माननीय साहित्यिक ज्ञानेश्वर पतंगे, राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर यासुद्धा आमच्या या साहित्य संमेलनाला सहभागी झालेत. त्याबद्दल या सर्व मान्यवरांचे मी परिषदेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी ज्या काही ज्ञात अज्ञात सर्व लोकांनी तसेच टेक्निकल लोकांनी सुद्धा हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं त्यांचाही मी माझ्या साहित्य परिषदेच्या वतीनं आभार मानतो.